टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत कोपर के धर्म सेवक सरपंच श्री हेमंत सूर्यकांत घरत साहब के घर पे बप्पा विराजमान थे, जहाँ पे आप देख सकते हैं कि उनका पूजा अर्चना और सत्यनारायण महाराज का कथा का आयोजन हुआ और जहाँ पे सैकड़ों के तादाद में लोग आए हुए थे, प्रसाद ग्रहण किए और बप्पा का दर्शन किए। हम आपको बता दें कि हर साल की तरह इस साल भी बड़े ही हर्षोल्लास के साथ गणपति उत्सव का आयोजन हुआ था। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य। सत्यनारायण खाद्यानि तदीक्षरभूतानि च आहारं मोक्षबोधयन्तः नैवेद्यार्थे अन्नसुपुष्करदेवं तथा चोपपादसुपक्वशय्यालोकनैवेद्यं समर्पयामि समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करवासार्थे करवासार्थे परिवार चरणों समर्पयामि।
तिकडे जायचं आहे जाऊ दे गजर नको त्या घेऊन घेतो गणपती बाप्पा सत्यनारायण महाराज की जय प्रथम जय श्रीराम। आज आपण बघत आहात गेल्या 3 दिवस संपूर्ण भारतभर नाही तर संपूर्ण देशामध्ये हा गणेश उत्सव अत्यंत आनंदाने उत्साहाने साजरा होत आहे आणि आजचा 3रा दिवस आमच्या या घरत कुटुंबियामध्ये माझ्या स्वतःच्या घरी आमच्या सर्व वडिलांच्या आशीर्वादाने दादांच्या आशीर्वादाने परिवाराच्या आशीर्वादाने हे 3रे वर्ष आहे। प्रत्येक वर्षी 5 वर्ष आणि 5 दिवस गणपती बाप्पाचे आगमन आमच्या घरी होत आहे आणि 3ऱ्या दिवशी श्री सत्यनारायणची महापूजा प्रतिवर्षी दरवर्षीप्रमाणे आयोजित केली जाते आणि इथं मोठ्या प्रमाणे आमच्या गावातील पंचक्रोशीतील भाविक भक्तजन दर्शनाला येत असतात आणि आज ही सत्यनारायणची पूजा आता झालेली आहे आपण बघतच आहात आणि आज थोड्याच वेळात तिथं भजनाचा कार्यक्रम होणार आहे, महाप्रसादाचाही कार्यक्रम होणार आहे आणि या आमच्या ग्रामपंचायत कोपर तसेच घरत कुटुंबियातर्फे आम्ही सर्व देशवासियांना तसेच आमच्या सर्व पंचक्रोशीतील भाविकांना नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। मी गणपती बाप्पा चरणी हीच प्रार्थना करत आहोत की आमच्या कोपर गावाचा सर्वांगीण विकास अतिशय वेगाने हो आणि प्रत्येक नागरिक कोपर गावातील सुख समृद्ध आणि आनंदाने राहो आणि सर्वांच्या घरी सुख शांती लाभो हीच गणेश चरणी आम्ही प्रार्थना करतो।